झी 24 तास एक पाऊल पुढे। भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक महासंघावर बंदी घातली होती। त्यानंतर दोन्ही संघटनांमध्ये लुसान इथं झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताच्या बाजूने निकाल लागला। पुन्हा एकदा निवडणूक घ्यायला भारतीय ऑलिम्पिक महासंघ तयार झालाय। दरम्यान आयओसीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रीडापटूंना मोठा दिलासा मिळालाय। आता भारतीय क्रीडापटू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावू शकणार आहे। लुसानला गेलेले भारतीय प्रतिनिधी नरेंद्र बत्रा, जनरल सेक्रेटरी आर.के. आनंद, अध्यक्ष झारखंड ऑलिम्पिक असोसिएशन, केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग, आयओसी बैठकीतील भारताचे प्रतिनिधी मंडळ आपण बघतोय, पी.के. डेव, स्पोर्ट्स सेक्रेटरी, शूटर अभिनव बिंद्रा, सेलर मालो श्रॉफ हे या भारताच्या प्रतिनिधी मंडळात होते आणि या बैठकीनंतरच भारताचा ऑलिम्पिकचा मार्ग हा मोकळा झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।